नमस्कार. आधारशिला नावाचा जो बालशिक्षणाचा अभ्यासक्रम आहे ना, त्यातलाच एक आठवडा आज आपण समजून घेणार आहोत. बघूया तरी काय काय आहे त्यात. आता बघा, ऋतू बदलतोय, थंडी जाऊन उन्हाळा लागतोय. अशावेळी मुलांना कीटक, त्यांचं आरोग्य आणि ह्या बदलत्या ऋतूंबद्दल हे सगळं एकाच वेळी कसं बरं शिकवता येईल, हेच आव्हान या अभ्यासक्रमात कसं हाताळलंय ते आपण पाहूया. तर आपण केस स्टडी म्हणून घेणार आहोत आठवडा क्रमांक 34. आणि खरंच खूपच उत्तम उदाहरण आहे की कसं खेळातून आणि एकात्मिक पद्धतीने मुलांना शिकवलं जातं. म्हणजे बघा, सर्जनशील कलेपासून थेट नैसर्गिक विज्ञानाकडे कसा प्रवास होतो तेच आपण बघणार आहोत. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया. आपण या अभ्यासक्रमाचं विश्लेषण कसं करणार आहोत त्याचा हा थोडक्यात रोडमॅप आहे. आधी कीटकांबद्दल, मग आरोग्य आणि सरपटणारे प्राणी, उन्हाळ्याची तयारी, निसर्गाशी नातं आणि शेवटी वर्गाच्या बाहेरचं शिक्षण. तर आठवड्याची सुरुवात होते तीच मुळी मुलांमध्ये उत्सुकता निर्माण करून. आणि तीही कशाबद्दल? तर आपल्या आजूबाजूला असणाऱ्या छोट्या छोट्या जीवांबद्दल. आणि पहिला दिवस म्हणजे सोमवार हा आहे फुलपाखरांसाठी. आणि बघा, सुरुवातीलाच एक बेसिक वैज्ञानिक संकल्पना अगदी सोप्या भाषेत सांगितली जाते. कीटक म्हणजे नक्की काय? तर ज्यांना 6 पाय असतात ते छोटे जीव. अगदी सरळ सोपी व्याख्या. आता ही स्लाइड बघा, किती इंटरेस्टिंग आहे. फुलपाखराचं आयुष्य तसं बघायला गेलं तर किती गुंतागुंतीचं असतं नाही का? पण इथे ते मुलांसाठी अगदी सोप्या 4 टप्प्यात विभागलं आहे. अंडी, मग अळी, मग कोश आणि मग सुंदर फुलपाखरू. लक्षात ठेवायला किती सोपं. आता दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी जे काही शिकलो त्यावरच पुढचा भाग आहे. आता कोळी घेतलाय. अनेकांना वाटतं की कोळी हा कीटक आहे. पण इथेच तर खरी गंमत आहे. कोळ्याला 8 पाय असतात, मुंगीला 6. म्हणजे कोळी कीटक नाही. यातून मुलं निरीक्षण करायला आणि फरक ओळखायला शिकतात. चला, आता आपण आठवड्याच्या मध्यभागी आलो आहोत. आणि इथे बघा कसं टॉपिक हळूच बदलतोय. आतापर्यंत जे फक्त कुतूहल आणि निरीक्षण होतं ते आता प्रॅक्टिकल आरोग्य आणि सुरक्षितेच्या जबाबदारीकडे वळतंय. बुधवारचा विषय थोडा गंभीर आहे. आजार कसे पसरतात हा प्रश्न घेतलाय. आणि त्यासाठी घरात नेहमी दिसणाऱ्या 2 गोष्टींवर फोकस केला आहे, माशी आणि डास. त्यांच्यामुळे काय होतं हे समजून घेणार आहोत. आणि इथे बघा, अगदी स्पष्टपणे कारण आणि परिणाम दाखवला आहे. माशी घाणीवरून अन्नावर बसते म्हणून धोका आहे. उपाय काय? तर अन्न झाकून ठेवा. डास साचलेल्या पाण्यात वाढतात म्हणून धोका. उपाय? परिसर स्वच्छ ठेवा. मुलांना फक्त समस्या नाही तर त्यावरचे उपाय सांगून सक्षम बनवलं जातंय. गुरुवारी येतो विषय सरपटणाऱ्या प्राण्यांचा. सरपटणे म्हणजे काय? तर पोटावर चालणे. पाल, भिंतीवरचे किडे खाते, कासवाच्या पाठीवर कठीण कवच असतं आणि ते हळू चालतं. ही सगळी इंटरेस्टिंग माहिती दिलीये. पण त्यासोबतच एक अत्यंत महत्त्वाचा सेफ्टी मेसेज दिलाय. सापांपासून नेहमी लांब राहा. यात कोणतीही तडजोड नाही. आता आठवडा पुढे सरकतोय आणि सोबतच अभ्यासक्रमाचा फोकसही बदलतोय. आता लक्ष आहे बदलत्या ऋतूवर, म्हणजे उन्हाळ्यावर. आणि आतापर्यंत जे काही शिकलो त्या ज्ञानाचा उपयोग रोजच्या आयुष्यातल्या कौशल्यांसाठी कसा करायचा हे इथे शिकवलं जातंय. तर मुद्दा अगदी सोपा आणि महत्त्वाचा आहे. उन्हाळ्यात स्वतःची काळजी कशी घ्यायची. हलके सुती कपडे घाला, टोपी वापरा, भरपूर पाणी प्या, कलिंगड, काकडीसारखी थंड फळं खा. आणि सोबतच एक मस्त ॲक्टिव्हिटी, कागदाचा पंखा बनवायचा. म्हणजे शिकण्यासोबत मजाही. आणि मग येतो शनिवार. या दिवशी आठवडाभर शिकलेल्या सगळ्या गोष्टींना एकत्र जोडलं जातं. निसर्गात प्रत्येक गोष्ट एकमेकांशी कशी जोडलेली आहे याचा एक मोठा समग्र दृष्टिकोन इथे दिला जातो. इथे नैसर्गिक संतुलन ही संकल्पना किती छान समजावली आहे बघा. पाळ डास खाते, बेडूक माशी खातो. म्हणजे हे जीव आपल्याला त्रासदायक कीटक कमी करायला मदत करतात. यातून काय शिकायला मिळतं? तर प्रत्येक जीवाची या इकोसिस्टीममध्ये एक महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल भीती नाही तर आदर आणि संतुलनाची भावना निर्माण होते. या अभ्यासक्रमाची सगळ्यात मोठी ताकद मला वाटते ती हीच आहे की हे शिक्षण फक्त वर्गापुरतं मर्यादित नाही. ते शाळेच्या बाहेर अगदी घरापर्यंत पोहोचतं आणि एक पूर्ण लर्निंग इकोसिस्टम तयार करतं. शिक्षकांसाठी असलेल्या गाईडलाईनमधलं हे एक वाक्य बघा किती सुंदर आहे. ते आपल्यापेक्षा खूप लहान आहेत. आपण त्यांना त्रास दिला नाही तर ते आपल्याला त्रास देणार नाहीत.
मुलांच्या मनातली भीती घालवण्यासाठी किती महत्वाचा आणि सहानुभूतीने भरलेला दृष्टिकोन आहे हा. आणि हे फक्त शिक्षकांपुरतं नाहीये, पालकांनाही यात सहभागी करून घेतलं जातं. घरी करण्यासाठी काही सोप्या ॲक्टिव्हिटीज दिल्या आहेत, जसं की साखरेकडे मुंग्या कशा येतात ते बघणं, पक्ष्यांसाठी पाणी ठेवायला मदत करणं, फळांच्या रंगांवर चवींवर गप्पा मारणं किंवा अन्न झाकण्याची जबाबदारी घेणं. यामुळे शिकणं हे घरातलं एक मजेशीर काम होऊन जातं. थोडक्यात सांगायचं तर हा एक आठवडा मुलांमध्ये वैज्ञानिक कुतूहल, स्वतःची जबाबदारी आणि निसर्गाबद्दल आदर या सगळ्या गोष्टींचा पाया रचतो. आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी सोडून जातो की मुलांच्या विकासासाठी त्यांना निसर्गाशी जोडणं इतकं गरजेचं का आहे? विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का?